नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार भाव दिसत आहे, या सोयाबीनच्या बाजार भावाची सध्याची बाजार भाव पातळी ही 4200 ते 4600 च्या दरम्यान आहे। मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजार भावात 100 रुपयांची या ठिकाणी सुधारणा दिसली। ही सुधारणा होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये घटलेली सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, जी सोयाबीनची विक्री 2.25 लाख क्विंटलच्या आसपास होती, हीच सोयाबीनची विक्री सध्या आपल्याला 1.5 लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसत आहे। आणि हीच सोयाबीनची विक्री मित्रांनो 15 तारखेनंतर आपल्याला 1.25 लाख क्विंटल पर्यंत येताना दिसणार आहे। आणि यामुळे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजार भावाला आधार देणार। या आधारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला 4600 पार आणि त्यानंतर 4800 पार गेली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर लक्षात घ्या, एकदा सोयाबीनची विक्री न करता आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा की जसं 4600 च्या भावावर 25%, 4800 च्या भावावर 50% आणि उर्वरित सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विकलं म्हणजे या 3 टप्प्यात सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।